नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत 8 टॉपिक संपूर्ण अभ्यासलेले आहेत. या टॉपिकची थेअरी, बेसिक कन्सेप्ट, सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळ्याचा अभ्यास डिटेलमध्ये केलेला आहे. तर हे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता सध्या अभ्यासतोय टॉपिक नंबर 9. टॉपिकचं नाव आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, ज्याच्यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत फॉर्मॅट ऑफ इन्कम स्टेटमेंट. आता इन्कम स्टेटमेंट म्हणजे काय? प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंट हे इन्कम स्टेटमेंट आहेत. त्याचा फॉर्मॅट अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट या टॉपिकमध्ये कशा पद्धतीने दिलेला आणि आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे शिकलेलो आहोत. तर त्या फॉर्मॅटमध्ये ते कसं बसवायचं या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत बघा. एखादा एक्झाम्पल याच्यावर सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परीक्षेला. तर जो विद्यार्थी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघेल त्याला नक्कीच ते समजणार आहे. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग पहा, आता इन्कम स्टेटमेंट. आता इन्कम स्टेटमेंट म्हणजे काय? मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की इन्कम स्टेटमेंटमध्ये आपल्याला कशा कशाचं इन्क्लूड होतं. तर तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट. तर बघा, द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नीड टू बी अरेंज इन व्हर्टिकल फॉर्मॅट. व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये ते अरेंज करावं लागतं, विच इज सुटेबल फॉर फ्युचर अनालिसिस. असं जर अरेंज केलं तर तुम्हाला ते फ्युचरमध्ये जे अनालिसिस करायचं आहे त्यासाठी ते सुटेबल असणार आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट. बघा, आता हे जे इन्कम स्टेटमेंट आपण व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये तयार करणार आहोत त्याला काय म्हटलं जातं? व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट असं देखील म्हटलं जातं. का महत्वाचं आहे? कारण की तुम्हाला MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा फिल इन द ब्लँक्स याच्यासाठी एखाद्या मार्काला हा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं आपण ज्यावेळेस लाईन टू लाईन थिअरी अभ्यासतो त्याचा हाच एक बेनिफिट आहे की आपलं ऑब्जेक्टिव्ह जे असणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असू द्या, तर हे सुद्धा आपलं क्लिअर होत चाललेलं आहे. इट फॉर्मॅट इज गिवन बिलो. म्हणजे आता त्याचा फॉर्मॅट आपल्याला खाली दिलेला आहे. तर बघा, हा जो फॉर्मॅट आहे डॅश डॅश कंपनी लिमिटेड व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड, जी काय तुमची तारीख असेल वर्षाच्या शेवटची ती तारीख या ठिकाणी लिहायची. आणि बघा कसे कॉलम तयार केलेत. पर्टिक्युलर्स अमाऊंटचा हा इनर कॉलम आहे आणि हा आहे आउटर कॉलम. मग पर्टिक्युलर्स मध्ये फर्स्टली त्यांनी लिहिलेले आहेत बघा, या ठिकाणी इन्कम मेन्शन केले की तुमचे जे काही इन्कम. मग इन्कम कुठं असतात? तर क्रेडिटला. मग याच्यामध्ये सेल्समधनं तुमचा सेल्स रिटर्न वजा करून जी अमाऊंट शिल्लक राहील त्याला आपण म्हणणार आहोत नेट सेल्स. बघा, इन्कम मध्ये फर्स्ट सेल्समधनं सेल्स रिटर्न वजा केल्यानंतर काय येणार? तुमचा नेट सेल्स. मग हे झालं फर्स्ट. बघा, आता तुमचा सेल्स जो असेल तो सेल्स, त्यातनं नेट सेल्स वजा केला तर सेल्स रिटर्न वजा केला तर तुमचा नेट सेल्स येईल. त्याच्यानंतर लेस म्हणणार तुम्ही, ह्या नेट सेल्स मधनं लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. म्हणजेच काय की तुमच्या सेल्समधनं तुम्ही कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे माल विकण्यासाठी काय खर्च आला तर त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही लिहिणार ओपनिंग स्टॉक. म्हणजे तुमचा जो ओपनिंग स्टॉक असेल तो लिहिणार. ओपनिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जो काही तुमच्याकडे शिल्लक असलेला जो माल आहे त्याला आपण ओपनिंग स्टॉक असं म्हणणार. मग हा ओपनिंग स्टॉक, त्याच्यामध्ये तुम्ही जर काय परचेस केलेला माल असेल तर तो ऍड करणार, म्हणून त्याला ऍड परचेस. मग हा परचेस केलेल्या मालावर तुम्ही प्रोसेस करून वस्तू तयार करणार आहात, म्हणून तुम्ही प्रोसेस करण्यासाठी जे काही कामगार तुम्ही वापरणार आहात त्यांना तुम्हाला मजुरी द्यावी लागणार आहे, म्हणून ऍड वेजेस झाल्यानंतर त्याची वाहतूक करून तुम्हाला कुठपर्यंत माल वाहून फॅक्टरीपर्यंत आणावा लागतो, त्याच्या म्हणून ऍड कॅरेज इनवर्ड. त्याच्यानंतर अजून काय डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा, ओपनिंग स्टॉक मध्ये काय काय ऍड केलं? परचेस ऍड केलं, वेजेस ऍड केलं, कॅरेज इनवर्ड ऍड केलं, डायरेक्ट एक्सपेन्सेस ऍड केलं. आणि लेस काय करणार आहोत? क्रेडिट साईडचे आयटम. क्रेडिट साईडला काय असणार असतो आपल्या? बघा, क्लोजिंग स्टॉक असतो. तर हा क्लोजिंग स्टॉक जर आपण तुम्ही लेस केला तर जे तुम्हाला अमाऊंट भेटणार आहे त्यालाच आपण कॉस्ट ऑफ गुड सोल्ड असं म्हणणार. आपण काय म्हणणार? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. हे जे एक्सपेन्सेस आहेत सगळी इनरला लिहून आपण त्याची टोटल या ठिकाणी आउटरला घेणार आहोत. परचेस, वेजेस, कॅरेज इनवर्ड, डायरेक्ट एक्सपेन्सेस वगैरे वगैरे. मग बघा, आता हे लेस म्हटलं काय? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. त्याच्यानंतर लेस क्लोजिंग स्टॉक म्हटलेला आहे. मग क्लोजिंग स्टॉक मायनस केल्यानंतर नेट कॉस्ट ऑफ गुड सोल्ड भेटेल तुम्हाला. काय भेटणार तुम्हाला? नेट कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. आणि मग तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू नेट सेल्स मायनस नेट कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कॅल्क्युलेट करायचा. मग तो जो येईल तो या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात.
त्याच्यानंतर तुम्हाला लेस, यातून अजून लेस म्हणावं लागणार आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये कोणते आहेत? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, फायनान्स एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस. या तिन्हींची जी बेरीज असणार आहे ते तुमचे टोटल ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस असणार आहेत. काय असणार आहेत? इथं दिले बघा त्यांनी, हे जे आहेत हे टोटल ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत. सॉरी, हे टोटल ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस. आय होप तुम्हाला मी जे सांगतोय ते क्लिअर होत आहे. हे टोटल ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस इथले. मग या टोटल ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस नंतर आपण ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग ऑपरेटिंग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे? ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ग्रॉस प्रॉफिट तर बघा या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेलाच होता. मग त्यातनं आपण काय करणार? फक्त हे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे इथं कॅल्क्युलेट केले होते ते मायनस केले तर तुम्हाला काय भेटणार आहेत? ऑपरेटिंग प्रॉफिट भेटणार आहे. मग या ऑपरेटिंग प्रॉफिट मध्ये आपण काही गोष्टी ऍड करणार. मग कोणत्या? ऍड नॉन ऑपरेटिंग इन्कम लेस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग नॉन ऑपरेटिंग इन्कम ऍड करून लेस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस केल्यानंतर जे काही अमाऊंट तुम्हाला शिल्लक राहणार आहे ते असणार आहे तुमचा नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आणि नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मधनं तुम्ही टॅक्स जर वजा केला, जो काय टॅक्स तुमचा असेल तो टॅक्स वजा केल्यानंतर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तर हा फॉर्मॅट फक्त महत्वाचा आहे. त्याचं फॉर्मॅट क्लिअर आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे, त्याला हा प्रॉब्लेम सहज शक्य आहे सॉल्व्ह करणं. तर आता आपण हा फॉर्मॅट समजून घेतला तर आय होप तुम्हाला हा फॉर्मॅट लक्षात आलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूया की ह्या फॉर्मॅटनुसार इन्कम स्टेटमेंट कसं तयार केलं जातं व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये ते अभ्यासू. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.